सरकार एका व्यंगचित्राला घाबरले। होय, सरकार एका व्यंगचित्राला घाबरले। भारताला आर.के. लक्ष्मण पासून ते आतापर्यंतच्या काळात बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासारख्या व्यंगचित्रकारांची परंपरा लाभली आहे। व्यंगचित्राचा अर्थच हा असतो की विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवरती चित्राच्या माध्यमातून फटकारे ओढणं। धारावीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीर सर्वे सुरू आहे। आता त्याच सर्वेच्या माध्यमातून धारावीमधल्या 80 ते 85% नागरिकांना धारावीमध्येच पुनर्वसित होण्यासाठी अपात्र ठरवलं गेलंय। आम्ही या सर्वेला सुद्धा विरोध केला होता। धारावीमधल्या राजीव गांधी नगर, सरदार वल्लभभाई पटेल नगर, टिळक नगर या विभागातील नागरिकांची सर्वे करून लिस्ट लावण्यात आली आहे आणि या विभागातील 80 ते 85% नागरिकांना धारावीमध्येच पुनर्वसित होण्यासाठी अपात्र ठरवलं गेलंय। मेघवाडी या विभागातील नागरिकांना तर घरं रिकामी करण्याच्या नोटिसेस देण्यात आल्या आहेत। याच विषयाला घेऊन हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक व्यंगचित्र तयार केलं आणि येणाऱ्या 7 डिसेंबरला एका जाहीर सभेचं आयोजन केलं। या जाहीर सभेच्या प्रसिद्धीसाठी आम्ही विविध बॅनर्स आणि पॅम्पलेटवरती सुद्धा हे व्यंगचित्र छापलं। आम्ही धारावीच्या नाक्यावरती या व्यंगचित्राचे आणि जाहीर सभेचे बॅनर्स लावले असताना आम्हाला दुसऱ्या दिवशी पोलिसांचे फोन आले। अशा पद्धतीचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले, चित्र असलेले बॅनर तुम्ही प्रसिद्ध करू शकत नाही, ते तुम्ही ताबडतोब काढून टाका, नाहीतर आम्हाला नोटीस देऊन तुमच्यावरती मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचा गुन्हा नोंद करावा लागेल असं आम्हाला सांगण्यात आलं। व्यंगचित्राची प्रसिद्धी करणं हा आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे असं सांगितल्यानंतर पोलीस प्रशासनाने बीएमसीच्या अधिकाऱ्यांना सांगून धारावीमध्ये लावलेले नाक्यावरती 20 ते 25 बॅनर्स काढून टाकले काही तासाच्या आतमध्ये। एवढंच नाही, धारावी बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते ज्यावेळेस सभेच्या प्रचारासाठी पॅम्पलेट वाटत होते, अशा कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी हे वाटू नका म्हणून ताब्यात घेतलं, त्यांना डिटेन करण्याची धमकी दिली। ही तर आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहेच, पण हा लढा त्यामुळे इथे नक्कीच थांबणार नाही। प्रशासन, व्यवस्था यांच्याकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलिसांच्या माध्यमातून अदानीला वाचवण्यासाठी आणि धारावीचं BKC 2 करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना यांचा हा कट आहे आणि तो कट आम्ही नक्कीच हाणून पाडू। धारावीवासियांना धारावीतच घर मिळण्याचा आमचा प्रयत्न